नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलंकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण अलंकार व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा सेशन क्रमांक 4 अभ्यासणार आहोत। याआधी आपण अलंकार म्हणजे काय, त्यांचे किती प्रकार असतात याचा अभ्यास आपण केला होता। अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थ अलंकार हे दोन प्रकार आतापर्यंत आपल्याला माहित झालेले आहेत। अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान असे म्हणतात। आता उपमेय आणि उपमानातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। अलंकाराचे दोन प्रकारांपैकी आपण शब्दालंकार याचा अभ्यास यापूर्वीच केलेला आहे। अर्थालंकारामध्ये आपण उपमा अलंकार म्हणजे काय केलेला आहे। आता आपण त्यापुढील अलंकारांच्या प्रकारांचा विस्तारित रूपाने अभ्यास आपण करणार आहोत। त्यापैकी दुसरा अलंकाराचा प्रकार म्हणजे उत्प्रेक्ष अलंकार। आता उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय हे आपण खालील उदाहरणाद्वारे समजून घेऊया। इथे बघा तुम्हाला उदाहरण दिलेले आहे, ते समजून घ्यायचे आणि कृती सोडवायची आहे। म्हणजे तुम्हाला या उदाहरणावर आधारित उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द सांगायचे आहेत। उदाहरण आहे, हा आंबा म्हणजे जणू साखरच। हा आंबा म्हणजे जणू साखरच या उदाहरणामध्ये या वाक्यातील उपमेय काय असणार आहे तर आंबा। आंबा हा शब्द उपमेय असणार आहे। आंबा हा शब्द काय आहे, उपमेय आहे। तर तुम्ही ह्या चौकटीमध्ये काय लिहायचं आहे, प्रस्तुत वाक्यातील उपमेय असलेला शब्द म्हणजे आंबा आणि प्रस्तुत वाक्यातील उपमान आंबा साखरेसारखा आहे म्हणून इथे साखर हे उपमान येणार आहे। साखर हे काय येणार आहे, उपमान। मग तुम्ही उपमान इथे लिहायचं आहे साखर, उपमेय आहे आंबा, उपमान आहे साखर। प्रस्तुत वाक्यातील समान धर्म, समान धर्म म्हणजे दोघांमध्ये समानता काय आहे तर त्यांचा गोडवा, त्यांची गोडी। मग ते आंबाही गोड असतो आणि साखरही गोड असतो म्हणून तुम्ही इथे गोडी असा शब्द लिहायचा आहे। समान धर्म असलेला या वाक्यातील शब्द आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलेलं आहे की ह्या वाक्यामध्ये उपमेय म्हणजे आंबा, उपमान म्हणजे साखर आणि समान धर्म असलेला ह्या वाक्यातील अर्थ म्हणजेच गोडी। साखर आणि आंबा यांच्यातील साधर्म्य असल्याने गुणधर्म म्हणजेच त्यांच्यातील गोडवा। तर तुम्ही इथे गोडी हा शब्द लिहायचा आहे आणि वरच्या चौकटीमध्ये तुम्हाला काय लिहायचं ते मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही तिथे लिहायचं आहे उपमेय आंबा, उपमान साखर। आता प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द म्हणजे कोणता तर जणू। जणू हा साम्यवाचक शब्द आहे, तर तुम्ही इथे जणू हा शब्द लिहायचा आहे। मग अशा रीतीने हा आंबा म्हणजे जणू साखरच या वाक्यामध्ये उपमेय आंबा, साखर उपमान आणि त्याच्यातील समान धर्म असलेला वैशिष्ट्य म्हणजे गोडवा किंवा गोडी आणि साम्यवाचक शब्द म्हणजेच काय, जणू। तर अशा रीतीने उत्प्रेक्ष अलंकाराचे वैशिष्ट्य असतात की उपमेय हे जणू उपमानच आहेत असतात। आपण याच्या आधी पाहिलं होतं, जो अलंकाराचा प्रकार आपण पाहिलेला होता त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता की उत्प्रेक्ष उपमा ह्या अलंकाराचा आपण उपमा याआधी आपण उपमा ह्या अलंकाराचा अभ्यास केलेला होता। त्याच्यामध्ये आज आपण जाणलं होतं की उपमान आणि उपमेय यामध्ये आपल्याला समानता पाहायला मिळते, परंतु उत्प्रेक्षामध्ये फरक काय असतं की उपमेय हे जणू उपमान असते।
ज्या कवितेच्या ओळीमध्ये कवीने असं वर्णन केलेलं असतं तिथे उत्प्रेक्षा असा अलंकार असतो. आणि ह्या अलंकाराला जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर त्याच्यातील काही शब्द काव्यामध्ये असे आलेले असतात त्याच्याद्वारे आपण उत्प्रेक्षा अलंकार ओळखू शकतो. म्हणजे ते कोणते आहेत तर ह्या अलंकारामध्ये जणू, जणू काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, तसे, जसे हे शब्द येतात. यालाच आपण साम्यवाचक शब्द म्हणतो. जसे की ह्या उदाहरणामध्ये बघा, जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि जणू या शब्दामुळे आपण ओळखू शकतो की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. आता उत्प्रेक्षा अलंकाराचं व्याख्या म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन केलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन जेथे केलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि ह्या अलंकाराला ओळखायची ट्रिक म्हणजेच या अलंकारामध्ये जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यापैकी एखादा जरी साधर्मसूचक शब्द आलेला असेल तर आपण तिथे समजू शकतो की तिथे काय आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे. जसं की इथे उदाहरण आहे, विद्या हे पुरुषास रूप बर्वे की झाकले द्रव्ये. तर इथे बघा की हा शब्द आलेला आहे साधर्म्यसूचक शब्द. तर याच्यावरून आपण जाणू शकतो की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. आणि या उदाहरणामध्ये सांगितलं की विद्या हे पुरुषास रूप बर्वे झाकले द्रव्ये. म्हणजेच इथे उपमान आहे विद्या, उपमेय आहे पुरुष आणि त्याच्यातील साधर्म्यसूचक शब्द आहे की आणि त्यांच्यातील तुलना करणारे जे काही आपण म्हणतो समान धर्म असलेले याच्यात सांगितलेलं आहे की द्रव्य, द्रव्य म्हणजे धन. विद्या हे सुद्धा धन आहे आणि पुरुषार्थ हे सुद्धा धन आहे. पुढील उदाहरण समजून घेऊ. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. आता इथे बघा जणू हा साधर्म्यसूचक शब्द आलेला आहे म्हणून हा इथे उत्प्रेक्षा अलंकार होणार आहे. आता इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेले आहेत. खालील वाक्य वाचा, तक्ता पूर्ण करायचं आहे. जसं की पहिलं उदाहरण आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. तर याच्यामध्ये उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द ओळखायचे आहेत. आभाळागत तुझी माया, माया आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ह्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द शोधून लिहायचे आहेत. तर पहिलं उदाहरण आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. तर याच्यामध्ये उपमेय काय आहे, आईचे प्रेम. तर तुम्ही इथे चौकटीमध्ये लिहायचे आहे, आईचे प्रेम हे उपमेय आहे आणि उपमान म्हणजेच काय, सागर. सागर हे उपमान आहे आणि साम्यवाचक शब्द याच्यामध्ये आहे जणू. आणि ह्या सागर आणि आईचे प्रेम याच्यामध्ये समान वैशिष्ट्य म्हणजे की दोघांचं असलेलं जिव्हाळा किंवा प्रेम. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर आता हे याच्यामध्ये उपमेय कोणाला सांगितलेलं आहे, हे वाक्य कोणाच्या संदर्भात बोललेलं आहे ते देवाच्या, ईश्वराच्या. म्हणून तुम्ही इथे देव किंवा ईश्वर लिहू शकतात. उपमान याच्यामध्ये आभाळ आहे आणि साम्यवाचक शब्द आहे याच्यामध्ये गत. आणि देवाची आणि आभाळाची इथे प्रेमाशी किंवा मायेशी तुलना केलेली आहे. पुढील उदाहरण आहे, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे याच्यामध्ये उपमेय आहे त्याचे अक्षर, उपमान आहे मोती आणि साधर्म्यसूचक शब्द आहे सुंदर.
त्याचप्रमाणे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ह्या वाक्यामध्ये उपमेय आहे गुलाबी उषा, उपमान आहे परमेश्वराचे प्रेम आणि जणू हे साधर्म्य सूचक शब्द आहे. तर अशा रीतीने तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. आता आपण अर्थालंकारामधील तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत आणि तो आहे रूपक अलंकार. पुढील अलंकाराचा प्रकार आहे रूपक अलंकार. खालील उदाहरण वाचा आणि समजून घ्या. उदाहरण आहे नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. तर या उदाहरणावरून आपल्याला उपमेय आणि उपमान आधी शोधून घ्यायचं आहे. वरील उदाहरणामध्ये उपमेय काय आहे? उपमेय ह्या उदाहरणामध्ये येणार आहे जानकीचे नयन. याच्यामध्ये नयन कमल, कमल म्हणजेच काय? कमळ, कमळासारखे नयन कोणाचे सांगितलेले आहे? तर ते जानकीचे आहेत. मग जानकीचे नयन हे उपमेय येणार आहेत आणि उपमान काय येणार आहेत? तर जानकीचे नयन कोणासारखे आहेत? तर ते कमळासारखे आहेत. तर इथे कमळ हे उपमान असणार आहे आणि उपमेय काय आहे? जानकी नयन, जानकीचे डोळे किंवा जानकीचे नयन. तर वरील उदाहरणामध्ये नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी, या उदाहरणामध्ये जानकी नयन हे उपमेय आहेत आणि उपमान कमळ आहे. आता रूपक अलंकाराची वैशिष्ट्य काय? की पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्य असतं, समानता असते. त्याचप्रमाणे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे तिथे मानले जाते. किंवा मग त्याचबरोबर अनेकदा, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर रूपक अलंकारामध्ये केला जातो. तर उपमेय व उपमान म्हणजेच कमल आणि नयन यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत म्हणजेच उपमा, किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे म्हणजेच उत्प्रेक्षा असे न मानता नयन हेच कमल असे दर्शवलेले आहे, म्हणून इथे रूपक अलंकार झालेला आहे. जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्ट अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा तिथे रूपक अलंकार होतो असे आपण म्हणतो. आता इथे खाली ओळी दिलेला आहे अजून उदाहरण. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी चंद्रमुखा सकळिकांसी. तर ह्या उदाहरणामध्ये बघा, हे एकच उदाहरण आहे. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुख चंद्रमा सकळिकांसी. तर याच्यामध्ये उपमेय कोणाला म्हटलेलं आहे? तर श्री विष्णूच्या मुखाला, श्री विष्णूच्या मुखाला इथे उपमेय म्हटलेलं आहे आणि उपमान काय आहे? चंद्रमा. आता इथे बघा मुख चंद्रमा, तर इथे कोणाची तुलना केलेली आहे? रमाचे पती म्हणजे श्री विष्णू. तर श्री विष्णूच्या मुखाला इथे आपण उपमेय म्हणणार आहोत आणि उपमान म्हणजेच कोण आहे? तर चंद्रमा. रमाचे पती, रमापती श्री विष्णू यांचे मुख चंद्रमाप्रमाणे आहे, म्हणून इथे उपमेय मुख येणार आहे, श्री विष्णूंचे मुख, आणि उपमान चंद्रमा येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अर्थालंकार या अलंकाराच्या प्रकारापैकी त्याचे उपप्रकारांचा अभ्यास आपण करत आहोत. उर्वरित अर्थालंकारांच्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण अलंकार या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.